नमस्कार, प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत। कर्मचारी टिकला तर संघटना टिकल हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर, दंत चिकित्सा शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर व ईसीजी मोफत आयोजित करण्यात आलेले। महाराष्ट्र कर्मचारी युनियन इंटक ITF लंडन संलग्न मान्यता प्राप्त संघटनेच्या माध्यमातून कोपरखेडे येथील घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले। या शिबिरामध्ये संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी सदिच्छा भेट घेऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली। मोफत शिबिर यशस्वी होण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। महाराष्ट्र कर्मचारी युनियन संलग्न इंटक आणि ITF लंडन यांना आमची संघटना मान्यताप्राप्त संघटना आहे आणि ITFशी संलग्न आहे। जवळजवळ वर्षभर झालं ह्या घनकचरा विभागातील सर्व कर्मचारी बरेचसे कर्मचारी आमच्या संघटनेत आले। आपण पाहता की आपल्या घरातला कचरा, ओला सुका कचरा वेगळा करणं आणि गाडीत भरणं आणि हे पूर्ण पावसाळ्यामध्ये हे पूर्ण रात्रंदिवस हे आपल्या जनतेची सेवा करत असतात। खरी सेवा हे करतात। आज नवी मुंबई महापालिकेला जो पण पारितोषिक भेटलं ते यांच्या जीवावर भेटलं। आज ह्यांचं जीवन किती कष्टाचं जीवन आहे। आपण पाहता की आपण घाणीमध्ये हे लोक काम करत असतात। कचरा उचलण्यापासून लोडिंग करण्यापर्यंत, गाडी खाली करण्यापर्यंत सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काम करत असतात। त्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि आज परिस्थिती फार कठीण आहे। कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असतं। तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून सारखे उपक्रम काही ना काही ते चालू असतात। त्यावेळेला आम्ही ह्यांच्यासाठी खास हे मोफत औषध वगैरे मोफत आम्ही त्यांना देतो आहे सूरज हॉस्पिटलच्या माध्यमातून। आणि डॉक्टर स्वप्नील आहे दंतचिकित्सा आणि परत आपलं डोळ्यांचं हॉस्पिटल आहे च्या माध्यमातून डोळ्यांची तपासणी, ह्या सगळ्या तपासणी आम्ही ह्या मोफत आज इथे ठेवलेल्या आहेत। आणि आपण बघतात की उत्स्फूर्तीने लोक त्याचा लाभ घेतात। आज आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी कुठल्याही प्रायव्हेट डॉक्टरकडे जरी गेलो तरी त्यांना 100-200 रुपये ते 500 रुपये द्यावे लागतात आणि त्यांना पगार किती 18 आणि 20 हजार असतो। आणि दुसरी गोष्ट, जर महापालिकेमध्ये जर जायचं म्हटलं तर त्यांना कामावरून जायला वेळ नसतो, कारण सकाळची ड्युटी परत OPD 1 वाजता बंद होते। मग ऐन वेळेला धावपळ काय ना काय सगळं असल्यामुळे मुलांचं कडे लक्ष देणं, कुटुंबाकडे लक्ष देणं, त्या डॉक्टरकडे जाण्याचं ते टाळतात। आज ECG सारखं ECG पण आम्ही इथे मोफत ठेवले। आज मानसिक त्रास आणि तसेच आम्ही आता याच्या पुढे की व्यसनमुक्ती केंद्र इथे एक आम्ही चालू करण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे। आणि ITFच्या माध्यमातून वाहन चालकांना प्रशिक्षण पण आम्ही देणार आहोत। म्हणजे संघटना काही ना काहीतरी उपक्रम राबवत असते आणि कर्मचारी टिकला तर संघटना टिकेल, म्हणून आम्ही ह्या कर्मचाऱ्यांच्यासाठी संघटना पूर्ण कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखाला ही संघटना आमची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही त्यांच्या बरोबर असणार आहे। आणि असेच आमचे उपक्रम सातत्याने आम्ही राबवत राहणार आहोत। नाही, आता काय आमची संघटना ह्या ठिकाणी आहे, बरेचसे वर्कर आहेत आणि आता याच्या पुढे आम्ही NMT मध्ये आहे जे वाहक चालक आहेत त्यांच्यासाठी पण त्यांचा ट्रेस मेडिटेशन वगैरे इतर विविध योजना आम्ही आता राबवणार आहोत। कामगारांचा आरोग्य
हे चांगलं राहावं आणि कामगारांची मानसिकता ही त्यांच्या आरोग्यावर डिपेंड असते आणि या हेतूने आज महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आपण त्यांचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। सातत्याने कामगारांच्या अनेक प्रश्नांवर महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही अग्रेसिव्ह राहिलेली आहे। या ठिकाणी कामगारांचा जो काही भविष्य आपण बघतोय, कचरा उचलणे, घाणीत काम करणे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे घाणीतलं काम आहे आणि अशामध्ये अनेक कामगारांना अनेक व्याधींचं लक्षणं आपल्याला दिसून येतात। कामगार जगला तर या ठिकाणी त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण जे काम NMC आरोग्य विभागाने करायला पाहिजे। खरं म्हणजे मी आपल्या माध्यमातून हे सांगेन की कामगारांच्या तपासण्या हे 6-6 महिन्यांनी NMCच्या माध्यमातून झाल्या पाहिजे, आरोग्य विभागाच्या माध्यमातून झाल्या पाहिजे, परंतु असं काही दिसत नाही। आणि आज म्हणूनच रवींद्र सावंत साहेब यांच्या माध्यमातून आपण कामगारांसाठी ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये जवळजवळ आतापर्यंत एक 250-300 कामगारांनी सहभाग घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स आहेत, त्यांचे क्लीनर्स आहेत, त्यांचे सगळा हाऊसकीपिंगचा स्टाफ असेल, ह्या सगळ्या संपूर्ण परिसरातील लोक, आज NMTची लोकं देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे स्वच्छता विभागाची लोकं या ठिकाणी आलेले आहेत। कामगारांच्या संदर्भात सातत्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येक 6-6 महिन्याला या कामगारांचं अशाच पद्धतीचं आरोग्यविषयक जनजागृती, त्यांची तपासण्या, त्यांना औषधं कशी काय देता येईल हे आपण करणार आहोत आणि त्याचाच एक प्रायोजिक तत्वावर म्हणून आजचा हा शिबिराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे।